आमचे परम मित्र, मोठे बंधू, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा सरचिटणीस आदरणीय सुरेश अप्पाजी वामन अप्पाजी कबुतरे यांचा जन्मदिवस आहे। हा माणूस पक्षाच्या प्रत्येक वाटचालीमध्ये स्वतःला नेता न समजता कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी पक्षाला आज इथपर्यंत आणलं आणि चिखलीमध्ये जे वैभव भारतीय जनता पार्टीला आज दिसतंय त्याचं मेन श्रेय बाकीच्या खंदक आणि कर्मठ कार्यकर्त्याबरोबर सुरेश अप्पांना सुद्धा तेवढंच आहे। अतिशय मनमिळावू, सर्वांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारा, कोणत्याही प्रकारचं मोठेपणा न दाखवता आदरानं, प्रेमानं आणि सन्मानानं सर्वांना वागवणारा असा हा नेता आज आपल्याला लाभलेला आहे। मी व्यास परिवार तर्फे, अशोक सेठ अग्रवाल तर्फे, आमचे संजीवनी संस्था डॉक्टर निवृत्ती पाटील तर्फे त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य भरभराटीचं हो, चांगलं आरोग्य त्यांचं राहो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नियमित मिळत राहो आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख न येता विकासात्मक काम ते पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचावे हीच विनंती परमेश्वराला करतो। पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। त्यांच्या घराला धार्मिक आध्यात्मिक हा जो वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे त्याबद्दल काय सांगता? त्यांचे जे आजोबा आहे नारायणरावजी, ते आदरणीय परम पूजनीय सैलानी बाबा यांच्या त्या सानिध्यात होते। संघाची नाळ होती आणि संताची साथ होती। तेच आप्पाजीच्या जीवनामध्ये पूर्ण उतरलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रगतीच्या वेगळ्या विकासामध्ये खटकेश्वर महाराजांचे आगमन झाले आणि त्यांनी खटकेश्वर बाबांची जी सेवा केली आणि संस्थानामार्फत ते आज जी सेवा करतात, तर त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये सनातन धर्म, भारतीयत्व आणि लोकांना घेऊन चालणारी चळवळ भरलेली आहे। त्यामुळं अप्पाजी हे अत्यंत आध्यात्मिक प्रवृत्तीचे माणसं आहेत। ज्येष्ठ नेते आणि सर्वांना घेऊन चालणारे असे स्वतःला नेते न समजता कार्यकर्ते समजून सर्व जनमानसात ओळखणारे, शहराचे माजी नगराध्यक्ष राहिलेले, पक्षाचे सरचिटणीस राहिलेले असे प्रिय सुरेश अप्पाजी कबुतरे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे। आणि यांचा वाढदिवस साजरा करीत असताना आम्ही सर्व त्यांना आपुलकीने या ठिकाणी येऊन कोणत्याही प्रकारचा गाजावाजा त्यांनी न करता आणि आम्हाला जे त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केलं आणि आम्ही त्यांचं जे मनमिळाऊपणा बघून आणि त्यांच्याबद्दल दोन शब्द आम्ही परमेश्वराजवळही विनंती करणार की त्यांना सुख समृद्धीचे जावो आणि असेच नेते कार्यकर्त्यांना लाभत राहो आणि प्रत्येक कठीणाईच्या कार्यामध्ये सुद्धा ते कुठेही न जाता कार्यकर्त्यांच्या सोबत राहतात। हा प्रत्यक्ष अनुभव आम्ही त्यांचा अनुभवलेला आहे। अशा कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ नेते सुरेश अप्पा कबुतरे यांना पुढील वाटचालीस, आरोग्यास त्यांना सुख समाधानी लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेश अप्पाजी कबुतरे यांचा आज वाढदिवस हा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे। अप्पाजींनी आपल्या जीवनामध्ये सामाजिकरित्या जे सामाजिक बांधिलकी असते, जसं की सामूहिक विवाह सोहळ्याला मदत करणे, ज्या दिंड्या वगैरे असतात त्यांना चहा पाणी नाश्ता थांबण्याची व्यवस्था, असे सामाजिक कार्य अप्पाजीच्या हातून नेहमीच सुरू असतात। आम्ही पाहतो आनंदी पतसंस्थेच्या माध्यमातून अप्पाजींचं सहकारामध्ये सुद्धा योगदान आहे आणि चिखली नगरपालिकेचे ते माजी नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि यावर्षी सुद्धा अप्पाजींचे जे चिरंजीव आहेत ते सुद्धा नगरपालिकेमध्ये चांगल्या मताने निवडून आलेले आहेत आणि सर्व अप्पाजींचं जे कार्य आहे हे चांगल्या पद्धतीचं आहे। मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने अप्पाजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।